नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. जो टॉपिक तुम्हाला स्कॉलरशिप, त्याच्यानंतर नवोदय, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडेल असा हा टॉपिक आहे. तर आज आपण नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर यंग्स वन्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजेच एखाद्या प्राण्याचे किंवा एखाद्या पक्ष्याचं नाव तुम्हाला दिलेलं असेल, त्याचा फोटोसुद्धा इथे लावलेला आहे. त्याच्यानंतर त्याची फिमेल्स म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल जातीला काय म्हटलं जातं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिल्लांची नावं, नंतर त्यांची घरं आणि त्यांचा आवाज, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अगदी सहजरित्या बघणार आहोत. भरपूर वेळेस असं होतं की आपण ते विसरून जातो, पण या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. ती म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला माझ्या मागे बोलायचं आहे. जसजसं तुम्ही बोलून ह्या व्हिडिओला बघणार तसं तुमच्यासुद्धा ते लक्षात राहायला लागेल. जर फक्त तुम्ही व्हिडिओ ऐकला तर कदाचित तुमच्या एवढं लक्षात राहणार नाही, पण तुम्ही स्वतः बोलल्यामुळे तुमच्या अधिक लक्षात राहण्यास मदत होईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिल्या स्लाईडवरती आपल्याला जो प्राणी दिसतो आहे तो कोणता आहे बरं? करेक्ट, डॉंकी. त्यालाच आपण ॲस असं सुद्धा म्हणतो. नंतर त्याचा जो यंग वन्स असतो म्हणजे त्याचं जो पिल्लू असतं त्याला म्हटलं जातं फोल. त्याच्यानंतर त्याची जी फिमेल्स असते म्हणजेच जी मादा असते तिला जॅक किंवा जेनी म्हटलं जातं. आणि त्याचं जे क्राईज असतं म्हणजेच त्याचा जो आवाज असतो तो असतो ब्रेज. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा माझ्या मागे आता रिपीट करायचं आहे. तर तुम्ही आता माझ्या मागे रिपीट करायचं आहे. डॉंकीला आपण ॲस सुद्धा म्हणतो, ॲस. त्याच्यानंतर त्याचे यंग वन्स म्हणजे त्याच्या पिल्लाला म्हटलं जातं फोल. डॉंकीच्या पिल्लाला म्हटलं जातं फोल. त्याच्यानंतर त्याची जी फिमेल असते त्याला म्हटलं जातं जॅक किंवा जेनी. डॉंकीची जी फिमेल असते तिला म्हटलं जातं जॅक किंवा जॅक जेनी. त्याच्यानंतर त्याचा जो आवाज असतो क्राईज म्हणजे त्याचा जो साऊंड असतो ब्रेज. डॉंकीचा साऊंड ब्रेज. ठीक आहे, आपण आता दुसरा प्राणी बघूया. हा एक पक्षी आहे. नक्कीच तुम्हाला चित्र बघून जे पिक्चर आहे ते बघून तुम्हाला कळालं असेल. तर हा प्राणी आहे बॅट, म्हणजेच काय तर वटवाघूळ. ठीक आहे, आता आपण त्याच्या यंग वन्स म्हणजेच त्याच्या पिल्लाचं नाव बघूया. तर त्याच्या पिल्लाचं नाव आहे पप. त्याच्या जे पिल्लाचं नाव आहे ते पप. बॅटच्या पिल्लाचं नाव आहे पप. त्याच्यानंतर त्याची जी लिव्हिंग प्लेस आहे ती आहे ट्रीज किंवा केव. म्हणजेच तो एक तर ट्रीमध्ये राहतो किंवा केवमध्ये राहतो. ट्रीवरती लटकलेला असतो, तुम्ही बघितलं असेल, किंवा केवमध्ये राहतो. क्राईज, त्याचा जो साऊंड आहे तो आहे स्क्रिच. तर तुम्ही सुद्धा माझ्या मागे रिपीट करायचं आहे. बघा, बॅटच्या पिल्लाचं नाव आहे पप. त्याच्या जी राहण्याचं ठिकाण आहे त्याला तो ट्रीवरती किंवा केवमध्ये राहतो. बॅट ट्रीज किंवा केव या दोघं ठिकाणापैकी एका ठिकाणी राहत असतो. त्याचा जो स्क्राईज आहे म्हणजेच त्याचा जो साऊंड आहे तो आहे स्क्रिच. चला बघूया आपण आता पुढचा प्राणी बघूया. पुढचा प्राणी आहे बियर. तुम्हाला माहिती आहे की बियरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो. तुम्ही या सर्व गोष्टी जर तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल, पण प्राण्यांची नावं आपण सहज त्यांना ओळखू शकतो. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करून तुमची व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी सगळ्या प्राण्यांची नावं म्हणजेच त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात तर हे सुद्धा तुम्ही अभ्यासलं पाहिजे. चला तर आपण या पुढच्या प्राण्याचा आवाज, त्याची पिल्लांची नावं, त्याची फिमेल्स या सर्वांची माहिती मिळवूया.
बघा बियर, बियर, बियरचा जो यंग वन्स असतो म्हणजेच त्याचं जे पिल्लू असतं त्याला म्हटलं जातं कब. काय म्हटलं जातं? कब. त्याचं जे पिल्लू असतं त्याला म्हटलं जातं कब. नंतर त्याची जी फिमेल असते, बियरची जी फिमेल असते तिला म्हटलं जातं बोअर किंवा सो. बोअर किंवा सो. त्याचा जो साऊंड असतो तो असतो ग्रॉल्स किंवा स्नोर्स. त्याचा जो साऊंड असतो बियरचा त्याला ग्रॉल्स किंवा स्नोर्स असं म्हटलं जातं. तुम्ही आता माझ्या मागे रिपीट करायचं आहे. बियरच्या पिल्लाला कब म्हणतात. कब. बियरचं जे पिल्लू असतं त्याला कब म्हणतात. बियरची जी फिमेल म्हणजे त्या बियरची जी मादा असते तिला बोअर किंवा सो म्हणतात. बोअर और सो. बियरचा जो साऊंड असतो तो ग्रॉल्स और स्नोर्स. ग्रॉल्स और स्नोर्स. ग्रॉल्स और स्नोर्स. ठीक आहे. आता आपण पुढचा प्राणी बघूया. ओळखीचा वाटतोय प्राणी? पक्षी की कीटक? तर हो, ही एक मधमाशी आहे म्हणजे बी. जी आपण मधमाशीच्या पोळ्यावर बघतो तीच ही. तर तिला आपण इंग्लिशमध्ये बी म्हणतो. ठीक आहे. तिची जी बीचं जे पिल्लू असतं, यंग वन्स असतो त्याला आपण ग्रब म्हणतो. काय म्हणतो? ग्रब. त्याच्यानंतर मधमाशीची जी मादा असते तिला ड्रोन म्हटलं जातं. ड्रोन. आणि जी वर्कर असते बघा, ड्रोन हा मेल असतो आणि वर्कर जी असते ती फिमेल असते. मधमाशांचे जे पोळं असतं तर त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये सगळ्यात जास्त काम ही मादा करत असते. जी मादा मधमाशी असते म्हणजेच फिमेल असते तर ती सर्वात जास्त काम करत असते. त्याच्यामध्ये एक राणी मधुमक्खीसुद्धा असते म्हणजेच राणी मधमाशीसुद्धा असते. तर ती त्या पोळ्याचं रक्षण करण्यासाठी तिथे असते. त्याचं साऊंड बघूया. बच. बच. तुम्ही माझ्या मागे रिपीट करायचं आहे. बीचा यंग वन्स ग्रब. ग्रब. ड्रोन मेल. वर्कर फिमेल. ठीक आहे. बज. साऊंड आहे बज. बज. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राणी हा तुम्हाला खूप ओळखीचा प्राणी आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्याला जे दूध मिळतं ते गाईपासून मिळतं. ठीक आहे. काऊ. नेक्स्ट जो ॲनिमल आहे आपला तो आहे काऊ. तर काऊचं जे यंग वन्स असतं त्याला काल्फ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? काल्फ. त्याच्यानंतर तिची जी काऊचा जो मेल किंवा फिमेल असतं त्याला बल किंवा काऊ असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा जो साऊंड असतो तो असतो बेलोज. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं बेलोज. ठीक आहे. तुम्ही माझ्या मागे रिपीट करायचं आहे. काऊचा यंग वन्स काल्फ. काल्फ. काऊचा मेल्स फिमेल्स बल और काऊ. बल और काऊ. काऊचा जो साऊंड असतो तो असतो बेलोज. काऊचा जो साऊंड असतो तो असतो बेलोज. ठीक आहे. आपण वळूया पुढच्या प्राण्याकडे. नेक्स्ट आहे कॅमल. हा आपल्याला राजस्थानमध्ये आढळून येतो. ठीक आहे. आता आपण त्याचे यंग वन्स, त्याची लिव्हिंग प्लेस आणि त्याची क्राईज म्हणजे त्याचा साऊंड बघणार आहोत. त्याचा जो यंग वन्स असतो त्याला म्हटलं जातं काल्फ. बघा, काऊच्या पिल्लाला पण काल्फ म्हटलं जातं आणि कॅमलच्या पिल्लाला पण काल्फ म्हटलं जातं. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याची जी लिव्हिंग प्लेस असते ती असते डेझर्ट म्हणजेच काय? वाळवंट. तर कुठे आहे डेझर्ट? राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर त्याचा जो साऊंड असतो तो असतो ग्रंट्स. ग्रंट्स. त्याचा जो साऊंड असतो तो असतो ग्रंट्स. एकदा माझ्या मागे रिपीट करायचं आहे. कॅमलचा यंग वन्स काल्फ. कॅमलचा लिव्हिंग प्लेस डेझर्ट. डेझर्ट. कॅमलचा क्राईज म्हणजे साऊंड ग्रंट्स. GRUNTS. ग्रंट्स. तुम्ही हे नोटसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲनिमल आहे कॅट. कॅटचा जो यंग वन असतो तर त्याला आपण किटन म्हणतो. हे आपण भरपूर
म्हणजेच पहिली दुसरी किंवा दुसरी तिसरीमध्येच आपण शिकतो की कॅटच्या पिल्लाला किटन म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याची जी फिमेल्स असते ती असते टॉम और क्वीन. टॉम और क्वीन. त्याचा जो साऊंड असतो तो असतो म्यूज और पर्स. म्यूज और पर्स. तुम्ही भरपूर वेळेस मांजरीचा आवाज, कॅटचा आवाज ऐकलेला असेल. माझ्या मागे एकदा रिपीट करायचं आहे. कॅटचा जो यंग वन्स असतो तो असतो किटन. किटन. कॅटचा जो फिमेल्स असते ती असते टॉम और क्वीन. टॉम और क्वीन. कॅटचा जो साऊंड असतो तो असतो म्यूज और पर्स. म्यूज और पर्स. ठीक आहे. नेक्स्ट ॲनिमल आहे हेन. ठीक आहे. आपल्याला ज्याच्यापासून अंडी मिळतात. तर बघूया तिच्या यंग वन्सला काय म्हणतात. चिक. जी हेन असते तिच्या यंग वन्सला आपण म्हणतो चिक. जी फिमेल असते तिला आपण रूस्टर और हेन. कारण तुम्हाला माहिती आहे की हेनचा जो मेल असतो त्याला आपण काय म्हणतो ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे की आपण हेनच्या मेलला काय म्हणतो. त्याचा जो साऊंड असतो तो असतो क्रॉच और क्लक्स. क्रॉच और क्लक्स. ठीक आहे. एकदा माझ्या मागे रिपीट करायचं आहे. हेनचा यंग वन चिक. चिक. हेनचा मेल और फिमेल आहे ही रूस्टर और हेन. हेनची फिमेलला म्हणतात रूस्टर और हेन. त्याचा जो साऊंड असतो तो असतो क्रोच और क्लक्स. क्रोच क्लक्स. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट बघूया. डिअर. डिअर म्हणजेच हरिण. त्याचा जो यंग वन्स असतो हरणाच्या पिल्लाला आपण फॉन म्हणतो. फॉन. त्याच्यानंतर त्याची जी फिमेल असते त्याला स्टॅच और डो. डो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचा जो साऊंड असतो त्याला म्हटलं जातं बेल्स. साऊंडला म्हटलं जातं बेल्स. बेल्स. स्टॅग. डो. स्टॅग. डो. यंग वन्स फॉन. यंग वन्स फॉन. त्यानंतर डॉग. ठीक आहे. आपण भरपूर लहान मुलांना डॉग पाळायला सुद्धा आवडतं. पेट ॲनिमल आहे डॉग. त्याच्या यंग वन्सला आपण पप्पी म्हणतो. काय म्हणतो. पप्पी और पप. पप्पी और पप. त्याच्यानंतर फिमेल डॉग और बीच. त्याची जी फिमेल असते तिला डॉग और बीच म्हटलं जातं. त्याचा जो साऊंड असतो तो बार्क्स और ग्रोल्स. बार्क्स और ग्रोल्स. ठीक आहे. एकदा तुम्ही माझ्या मागे रिवाइज करायचं आहे. डॉग. डॉगचा यंग वन्स पपी और पप. पपी और पप. त्याची जी फिमेल असते तिला म्हटलं जातं डॉग और बीच. डॉग और बीच. त्याचा जो साऊंड असतो तो असतो बार्क्स और ग्रोल्स. बार्क्स और ग्रोल्स. ठीक आहे. आपण वळूया नेक्स्ट. हा आपला शेवटचा प्राणी होता. तर या व्हिडिओमध्ये आपण 10 प्राणी पक्षी कीटक असं एकत्र घेऊन आपण त्यांचे यंग वन्स बघितले आहेत. म्हणजे त्यांची पिल्लं बघितले आहेत. त्यांच्या फिमेल किंवा म्हणजेच त्यांची मादा किंवा नर यांना काय म्हटलं जातं किंवा मग त्यांचा साऊंड कसा असतो, त्यांची लिव्हिंग प्लेस काय असते. तर ह्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ही जी तयारी आहे ती आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. जे विद्यार्थी 4थी 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत स्कॉलरशिप, नवोदय, MTS अशा वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत असतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे तुम्ही नोट करण्यासाठी ही जी PDF आहे ती तुम्हाला अवेलेबल होईल टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. थँक्यू.